पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर कार्यवाही व्हावी, मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी। अन्यथा राज्यभर उग्र आंदोलनाचा इशारा। त्र्यंबकेश्वर येथे आखाडा परिषदेच्या बैठकीत वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर स्वामी समर्थ केंद्राजवळ गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक व मारहाण केल्याच्या निषेधार्थ शिरपूर तालुक्यातील व्हॉइस ऑफ मीडिया व VOM इंटरनॅशनल फोरम आणि इतर पत्रकार संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा निमित्ताने आखाडा परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर स्वामी समर्थ केंद्राजवळ गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक केली व मारहाण। झी 24 तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेनंतर मंत्री छगन भुजबळ व गिरीश महाजन यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पत्रकारांची विचारपूस केली। मात्र या घटनेचे पत्रकारिता क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले असून शिरपूर तालुक्यात या अमानुष घटनेचा व्हॉइस ऑफ मीडिया व VOM इंटरनॅशनल फोरम आणि भारतीय पत्रकार संघ पत्रकार सेवा संघटनातर्फे तीव्र निषेध करण्यात आला असून शासनाने पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात रस्त्यावर उतरेल असे निवेदन देण्यात आले। सदर निवेदन उपविभागीय कार्यालयात नायब तहसीलदार विजय पाटील यांनी तर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात व शहर पोलीस ठाण्यात API हेमंत पाटील यांनी स्वीकारले। या प्रसंगी तालुक्यातील व्हॉइस ऑफ मीडिया व VOM इंटरनॅशनल फोरमचे, भारतीय पत्रकार संघ, पत्रकार सेवा संघटना आदी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी उपसंपादक मयूर वैद्य, धुळे। पत्रकार एकजुटीचा विजय असो। पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। हल्लेखोरांवर कारवाई झालीच पाहिजे। हल्लेखोरांवर कारवाई झालीच पाहिजे। पत्रकार एकजुटीचा विजय असो। पत्रकार एकजुटीचा विजय असो। दिनांक 20 रोजी जो पत्रकारांवर भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी आज शिरपूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलो आहेत। आमची पोलीस उपविभागीय अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाच्या माध्यमातून आमचं एकच म्हणणं आहे, ज्यांनी हा जीवघेणा हल्ला केला त्या गावगुंडांवर तातडीने कारवाई करून त्यांना कठोर असे शासन दिले पाहिजे अशी आम्ही पत्रकार संघाच्या वतीने मागणी करीत आहोत। पत्रकार एकजुटीचा विजय असो। पत्रकार एकजुटीचा विजय असो।